इथे ना पनीर फ्राय करून घेतलं. पहिल्यांदा बनवते मी अशी ही भाजी. मी असंच टाकून देते कट करून. पण पहिल्यांदा मिरचीमध्ये आणि हळदमध्ये फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर इकडे ना मसालाही शिजून गेला होता. मग भाजी वगैरे टाकून झाली आणि त्याच्यानंतर ना ही घडी करायची होती मला साडीची. कारण काल घातली होती तिने मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि ब्लाऊजनं असं काय नाव टाकलंय पप्पांची लाडूबाई, तर ब्लाऊजची घडी वगैरे करून घेतली व्यवस्थित. आणि ही साडीची घडी ना अशीच करता गोल गोल. आणि ही साडी ना माझ्या वहिनीने त्यांनी शिवली. ब्लाऊज बी त्यांनीच शिवून दिलं ते. आणि ही साडी ना घरी धुत नाही मी ड्रायक्लीनलाच टाकावी लागते, तर आता टाकेल मी तिला. पण आता जर ठेवून दिलं व्यवस्थित घडी करून. त्याच्यानंतर आहे ना ही पनीरची भाजी बनून झाली होती आणि तेही आले होते जेवण करायला. मग बाकीचं आवरून झालं होतं आणि ते आले घरी जेवायला आणि त्याच्यानंतर त्यांना ताट वगैरे करून दिलं आणि पोळ्याही बनून झाल्या होत्या. मी पहिलेच पोळ्या बनवून घेतल्या होत्या. पनीरची भाजी कसं गरमच चांगली लागते, मग त्यांना जेवण वगैरे देऊन दिलं. जेवण वगैरे झाले, आवरून झालं होतं आणि हे 2 दिवसापासून आणून पडलं होतं कोथिंबीर आणि पुदिना. तो निवडायचा बाकी होता, तो निवडून घेतला आणि मिरच्याही व्यवस्थित साफ करून ठेवून दिल्या होत्या. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉग